पहिला दिवस रडतच आलो, आठवतो तो पहिला दिवस रडतच आलो, आठवतो हाही दिवस रडतच चाललो. शाळा म्हणजे काय असते आज कळलंय मला, शाळा म्हणजे काय असते आज कळलंय मला. इथून दूर जाताना या मैदानावर खेळलो, या आठवणी कधी जात नाही, या आठवणी कधी विसरून जात नाही. या मैदानावर आपण खेळलो आहोत, या आठवणी कधीच जात नाहीत. अडखळत बोलणं हे कधीच विसरत नाहीत. कुशेकर सरांनी आल्यावर मला वाचायला आलं. मी हॉस्पिटल मध्ये गेल्यावर येताना कोण नवीन सर आले मला बघायला उत्सुकता वाटत होते. आमची मम्मी नको म्हणत होती, परंतु मी शाळेला आले. मला कोण नवीन सर शिकवायला आले होते ते बघायला मी आले. एवढे म्हणून मी माझ्या 2 शब्द घेतलं होतं की नंदिनी आणि राधिकाच्या आई वडिलांनी नक्कीच मागच्या जन्मात काहीतरी चांगलं पुण्य केलं असेल की त्यामुळे त्यांना त्यांच्या पदरात त्यांच्या नशिबी. श्री लक्काप्पा बिराजदार, माझे सहकारी शिक्षक श्री नदाब सर, श्री कुसेकर सर आणि श्री कटगेरी सर. खरंच आम्हाला असं वाटत होतं की 7वीचं वर्ग अतिशय असं खोडकर जेव्हा वस्तू होता तेव्हा आम्हाला किंमतच नव्हतं असं व्हायला लागले. या शाळेत आल्यावर मला खूप भीती वाटायची, कारण की इथं माझ्या ओळखीचे कोणीही नव्हते. इथं नदाब सर आल्यावर आम्हाला नदाब सरांनी शिकवताना मला खूप मजा वाटायची. त्यांनी मजा करायची आणि तसंच शिकवायचे. कसं बोलू मी, काय बोलू, मला लिहिता वाचता येत नव्हते, तरी ते नदाब सरांनी शिकवले. प्रथम सगळ्यांना नमस्कार. नदाब सरांनी काय काय शिकवले मी तुम्हाला सांगते. केवळ मराठी नाही तर नव्हे तर परंपरा शिकवले, मराठीच्या परंपरा शिकवले. इंग्रजी ज्ञान नाही तर तिच्या आवाका शिकवले. विज्ञान नाही तर नवे प्रयोग करून देशाला तंत्रज्ञानात कसे बनवायचे शिकवले. यानंतर मला दुसरी, तिसरी, चौथी, 5वी कुसेकर सरांनी शिकवले. 5वीला त्यांनी आम्हाला स्कॉलरशिपला बसवला, पण कोरोनाच्या वेळी त्यांनी कष्ट केले, पण त्यांचं कष्ट आम्ही पूर्ण नाही केलं. आम्ही पास पण झालो नाही. यानंतर 6वी, 7वी नदाब सरांनी, 7वीला कोटे सर आले. कोटे सरांनी ऑफिस किती छान सजवले होते. माळे सरांनी तर काय पण केलं नाही, परंतु आधी मध्ये नदाब सर या म्हणायचे, पण कोटे सर आतापर्यंत कधीच म्हटले नाही. कटगेरी सर तर मला एवढे हसायचे, आता पुढे जाऊन मला कोण हसेल मला पण माहित नाही. एवढे बोलून माझे 2 शब्द संपले. मी पहिलीला आल्यावर मला काही वाचता येत नव्हतं. आम्हाला लाकडांमध्ये कुशेकर सर येऊन तास घेत होते. आमच्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले, म्हणून मी त्यांच्यासाठी खूप आभारी आहे. मी इयत्ता 6वीला आल्यावर नदाब सर शिकवत होते. आम्हाला सर कळेपर्यंत शिकवत होते. खरंच की नदाब सर आमच्यासाठी गुरु आहेत. त्यांना माझा खूप. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवते. जय हिंद.
मी पहिलीत असताना कोळी सर होते. मला वाचायला येत नव्हतं. दुसरीत वाचायला येत नव्हतं. तिसरीत असताना कुशेकर सर होते, तेव्हा मला वाचायला येत होतं. तिसरी, चौथी, पाचवीत वाचायला येत होतं. मग गणित येत नव्हतं थोडं थोडं. मग 6वी 7वीला गेल्यावर गणित आल्यावर सर समजून सांगायचे मला. पहिलीला येताना मी खूप रडायचो. मी बालवडी असताना गेटपाशी थांबायचो आणि सर बोलवल्यावर रडत मी घरला जायचो. मग मी पहिलीला येताना रडत पहिलीला जायचो. मग मला शाळा शिकवायचं वाटत नव्हतं. मग मी पुढं शाळेला यायलो. मग मला शाळेला यायचं आवडलं. मग मी पहिलीला, दुसरीला, तिसरीला, 5वीपर्यंत कुशेकर सर होते. मग त्या सरांनी गणित, मराठी, इंग्रजी ते शिकवले. 6वी 7वीला नदाफ सर होते. त्यांनी मराठी, गणित, इंग्रजी, सामान्य विज्ञान, भूगोल सगळे शिकवले. मग प्रयोग ते सगळे शिकवले. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. कोळी सर होते आणि दुसरीला पण कोळी सर होते. तिसरी, चौथी, 5वीला असताना कुसेकर सर होते. त्यांनी ते छान शिकवत होते. कारण मला कोळी सर असताना काही पण शिकवले नव्हते. परंतु कुसेकर सर आल्यावर अ आई 1 2 पाडा ते सगळं शिकवले. आणि 4थीला असताना लॉकडाऊन होतं, म्हणून सरांनी 2 वाजता येऊन 10 ते 2 वाजता तास घ्यायचे. आणि एक दिवशी माळे सरांनी सरांना रागवले. तुम्ही 2 पर्यंत सगळ्यांची शाळा सुटत होते, परंतु सरांनी 5 पर्यंत शाळा घेत होते. त्यानंतर 6वी 7वीला नदाफ सर आले. नदाफ सरांनी पण छान शिकवले. त्यांनी पण सगळे सांगितले. इंग्रजीचा अर्थ कोणता माहीत नव्हता, ते पण सगळं सांगितले. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. माझे 2 शब्द संपवते. सर तुमच्या मी प्रगती सर